जय महाराष्ट्र मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट. तर आज आपण येणाऱ्या उद्यासाठीच म्हणजेच 17 डिसेंबरसाठी 17 डिसेंबरसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय मेजर टेक्निकल लेवल्स असतील आणि काय मेजर सपोर्ट आणि काय मेजर रेजिस्टन्स राहतील याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला एकच सांगेन, जर तुम्ही आत्तापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर पहिलं जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझं चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर व्हिडिओ बनवत असतो आणि स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट तुमच्यासाठी मराठीमध्ये अपलोड करत असतो. तर नक्की जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा. मी आतापर्यंत 43 व्हिडिओज अपलोड केले आहेत आणि इथे सुद्धा मी मेन्शन केलं की वी आर सेबी रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट. तर नक्की जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल ते बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. त्याने काय होईल, मी जी पण नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करीन ती सर्वात पहिले तुम्हाला पाहण्यात येईल आणि त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर नक्की जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा क्लिक करा. तर आता आपण बघूया उद्यासाठी म्हणजेच 17 डिसेंबरसाठी निफ्टीच्या काय मेजर टेक्निकल लेवल्स राहतील हे आपण डिस्कस करूया. तर मित्रांनो, आहे माझा निफ्टीचा चार्ट. तुम्ही ते पाहू शकता. मी 1 टाइम फ्रेमवर टेक्निकल लेवल्स ड्रॉ केले. तर निफ्टीमध्ये आज 16 डिसेंबरला काय मुवमेंट झाली, एक 12:30 पर्यंत एक निफ्टीमध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग फॉल बघण्यात आला. तुम्ही ते पाहू शकता. एक 12:30 पर्यंत एक स्ट्रॉंग फॉल बघण्यात आला आणि त्यानंतर फ्रॉम 12:30 to 3:30 निफ्टी एक फ्लॅट टू पॉझिटिव्ह निफ्टीने मुवमेंट दिली. पण एक तुम्ही पाहू शकता डिसेंबरच्या स्टार्टिंग पासून 5 डिसेंबर पासून या लेवल पासून ते आजच्या दिवशी 16 डिसेंबर पर्यंत निफ्टी एका झोनमध्ये ट्रेड करते आणि आपल्याला इथे झोनमध्ये एक डाऊनसाइड ब्रेकआउट बघण्यात आलेला. पण तो सुद्धा 24,196चा सपोर्ट घेऊन परत निफ्टीने झोनमध्ये एंट्री केली आणि परत जो आपला मेन एक लेवल होती 24,666 त्या लेवलला येऊन आज निफ्टीने क्लोजिंग दिली आहे. अराउंड 24,668च्या लेवललाच निफ्टीने क्लोजिंग दिली आहे. तर येणाऱ्या उद्यासाठी म्हणजे 17 डिसेंबरसाठी निफ्टीच्या काय लेवल्स राहतील हे आपण डिस्कस करूया. आणि या हिशोबाने परत निफ्टीने एका झोनमध्ये आल्यामुळे मी पण निफ्टी टार्गेट्स एक स्मॉल टार्गेट्स ठेवूनच अपसाईड पण स्मॉल आहेत आणि डाऊनसाईड पण स्मॉल टार्गेट्स ठेवले आहेत आणि त्याच हिशोबाने मी निफ्टीच्या लेवल्स काढले. तर आपण त्या पहिल्या लेवल्स डिस्कस करूया का अपसाईडमध्ये काय टार्गेट राहतील आणि डाऊनसाईडमध्ये काय टार्गेट. तर निफ्टी 24,495च्या वरती बाईंगमध्येच राहील. तुम्ही कॉल बाय करू शकता किंवा फ्युचर बाय करू शकता. बाईंगमध्ये स्टॉप लॉस राहील 24,430. टार्गेट राहील बाईंगमध्ये पहिलं 24,666 आणि दुसरं टार्गेट राहील 24,856. दुसरं अपसाईड फायनल टार्गेट राहील. राईट. निफ्टी सेलिंगमध्ये डाऊनसाईडमध्ये 24,311च्या खाली सेलिंगमध्ये जाईल. सेलिंगमध्ये स्टॉप लॉस राहील 24,370 स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील. पहिलं टार्गेट राहील 24,196 डाऊनसाईडमध्ये आणि डाऊनसाईडमध्ये फायनल सेकंड टार्गेट राहील 24,058. आता आपण चार्टवर बघूया. निफ्टी करंटली बुलिशच आहे. या लेवल 24,495च्या वरती निफ्टी बुलिशमध्येच राहील. तर निफ्टी याच लेवलला ट्रेड करतोय 24,666च्या वरतीच जर निफ्टी ट्रेड करत राहिली उद्या दिवशी म्हणजे 17 डिसेंबरला तर तुम्ही 24,856च्या लेवलसाठी बाईंग करू शकता, कॉल बाय करू शकता. पण जर उद्या निफ्टीने एक डाऊनसाईड ओपनिंग दिली आणि 24,495 ही लेवल जर ब्रेकच केली नाही 10:30 11 AM पर्यंत आणि जर ही लेवल सस्टेन केली 24,495 तुम्ही नक्कीच कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता. तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,666 तुमचं पहिलं टार्गेट राहील. मी ते लिहून ठेवतो. आणि दुसरं फायनल अपसाईड टार्गेट राहील 24,856. आणि जर 10:30 11 AM पर्यंत ही लेवल सुद्धा ब्रेक होते आहे आणि एक स्ट्रॉंग निफ्टी डाऊनसाईड मुवमेंट बघण्यात येते उद्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तुम्ही नक्कीच सेलिंगमध्ये जाऊ शकता. तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,311. पण 24,495 ब्रेक केल्यानंतर 24,311 पर्यंत सेलिंग करताना फक्त रिस्की ट्रेडर्सने सेलिंग करा. सेफ ट्रेडर्सने हा झोन अवॉइड करा. हा झोन सेफ ट्रेडर्ससाठी नाही आहे. जोपर्यंत 24,311चा आपल्याला कन्फर्मेशन येत नाही आहे तोपर्यंत सेफ ट्रेडर्सने सेलिंगमध्ये एंट्री करू नका. जर 10:30 11 AM पर्यंत जर ही सुद्धा लेवल ब्रेक होते किंवा आफ्टर 12 सुद्धा ही लेवल ब्रेक होते 24,311 तुम्ही नक्कीच पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता किंवा फ्युचर शॉर्ट करू शकता. 24,311 नंतर आपल्याला एक स्ट्रॉंग डाऊनसाईड मुवमेंट बघण्यात येईल. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,196 तुमचं पहिलं टार्गेट राहील आणि दुसरं फायनल डाऊनसाईड टार्गेट राहील 24,058 तुमचं दुसरं फायनल डाऊनसाईड टार्गेट राहील. राईट. जर या लेवल्स तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला उद्यासाठी म्हणजेच मंगळवारसाठी खूप हेल्पफुल ठरतील की कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी, टार्गेट काय कॅरी करावं, स्टॉप लॉस काय मेंटेन ठेवावे. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. आणि आता आपण बघूया बँक निफ्टीच्या उद्यासाठी 17 डिसेंबरसाठी काय लेवल्स राहतील, काय मेजर टेक्निकल लेवल्स असतील उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये ते आपण बघूया. पण त्याआधी मी तुम्हाला एकच सांगेन, जर आता पण तुम्ही माझं फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं तर पहिलं जाऊन माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे मी डेली माझ्या निफ्टी बँक निफ्टीचे अपडेट्स आहेत त्या पोस्ट करत असतो. माझे जे प्रॉफिट स्क्रीनशॉट्स आहेत ते पोस्ट करत असतो. नक्की जाऊन माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता आपण बघूया बँक निफ्टीच्या काय लेवल. तर मित्रांनो, आहे माझा बँक निफ्टीचा चार्ट. हा चार्ट मी 30 मिनिट टाइम फ्रेमवर ड्रॉ केला आहे. राईट. तर तुम्ही आज 16 डिसेंबरची बँक निफ्टीची मुवमेंट बघितलात तर सेम निफ्टीसाठीच होती. 12:30 पर्यंत एक डाऊनसाईड मुवमेंट आली शार्प. त्यानंतर टिल 3:30 एक अपसाईड मुवमेंट आली. पण बँक निफ्टीमध्ये 3:30च्या एंडिंगला एक स्मॉल डाऊनसाईड मुवमेंट आली. राईट. ती डाऊनसाईड मुवमेंट सुद्धा आपला जो मेजर सपोर्ट होता 53,488चा या सपोर्टला देऊन
बँक निफ्टीने आज क्लोजिंग दिली. तर बँक निफ्टीमध्ये काय मेजर लेवल्स राहतील अपसाईडमध्ये आणि डाऊनसाईडमध्ये ते आपण डिस्कस करूया. पण त्याआधी मी तुम्हाला सेम सांगेन निफ्टी सारखंच की बँक निफ्टी सुद्धा डिसेंबर स्टार्टिंग पासून एका झोनमध्ये ट्रेड करत होती, राईट. 53,820 to 53,081 या झोनमध्ये ट्रेड करत होती. आणि हा एक फक्त डाऊनसाईड ब्रेकआउट बघण्यात आला बँक निफ्टीमध्ये. ऑलमोस्ट एक 52,380 पर्यंत 52,260 पर्यंत एक डाऊनसाईड ब्रेकआउट बघण्यात आला. पण तो ब्रेकआउट सुद्धा फेक होता आणि इकडचा हा 52,260चा सपोर्ट घेऊन बँक निफ्टीने परत एक अपसाईड मुवमेंट दिली आणि परत बँक निफ्टी आपल्या झोनमध्ये येऊन स्टॉप झाली आहे. जर बँक निफ्टी 53,488 ही लेवल ब्रेक करते उद्या दिवशी 17 डिसेंबरला, तर जे बायर्स आहेत आणि जे सेलर्स आहेत त्यांनी बाईंग कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन क्रिएट करावी ते आपण पहिले डिस्कस करूया. बँक निफ्टी 53,488 च्या वरती बाईंगमध्येच राहील, मी ते मेन्शन करतो. बाईंगमध्ये स्टॉप लॉस राहील 53,210, टार्गेट राहील बाईंगमध्ये 53,820 आणि दुसरं टार्गेट राहील 54,344, राईट. सेलिंगमध्ये 53,081च्या खाली बँक निफ्टी सेलिंगमध्ये जाईल. स्टॉप लॉस राहील 53,210. दोन्ही बाईंग आणि सेलिंगमध्ये स्टॉप लॉस सेम राहील 53,210. टार्गेट राहील पहिलं 52,677 आणि सेकंड डाऊनचा टार्गेट राहील 52,099, राईट. आता मी तुम्हाला चार्टवर एक्सप्लेन करतो की काय लेवल्स जातील. जर उद्या दिवशी बँक निफ्टीने 53,488च्या खाली ओपनिंग दिली, गॅप डाऊन ओपनिंग दिली 53,488च्या खाली, तर सेफ ट्रेडर्स एज वेल एज रिस्की ट्रेडर्स थोडा वेळ थांबा, होल्ड करा. जोपर्यंत 53,081 ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाहीये तोपर्यंत वेट करा. जर 10:30-11 AM पर्यंत जर 53,081 लेवल ब्रेक होते किंवा तर गॅप डाऊनच 53,081च्या खाली ओपनिंग मिळते आपल्याला, तुम्ही नक्कीच पुटमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता, फ्युचर शॉर्ट करू शकता. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 52,677 हे तुमचं पहिलं टार्गेट राहील आणि दुसरं डाऊनचं टार्गेट राहील 52,099 हे तुमचं पहिलं डाऊनचं टार्गेट राहील 52,677 आणि दुसरं डाऊनचं टार्गेट राहील 52,099. केव्हा? जेव्हा 53,081 ब्रेक करेल तेव्हा. पण जर उद्या एक गॅप अप ओपनिंग झाली आणि 53,488 ही लेवल ब्रेकच नाही केली आणि या लेवलला जर बँक निफ्टी सस्टेन झाली तर तुम्ही नक्कीच बाईंगमध्ये जाऊ शकता, फ्युचर बाय करू शकता, कॉल बाईंग करू शकता. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 53,820 हे तुमचं पहिलं अपसाईड टार्गेट राहील आणि दुसरं अपसाईड टार्गेट राहील 54,344 हे तुमचं दुसरं अपसाईड फायनल टार्गेट राहील 54,344. केव्हा? जर 53,488 ही लेवल ब्रेक झाली नाही, ह्या लेवलवर जर बँक निफ्टी ट्रेड करत राहिली तर तुम्ही नक्कीच बाईंगमध्ये जाऊ शकता, राईट. तर या सुद्धा लेवल्स जर तुम्हाला हेल्पफुल असतील तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला एवढ्यासाठी खूप गाईड करतील. स्टॉप लॉस काय मेंटेन ठेवावा, टार्गेट काय कॅरी करावे, बँक निफ्टीच्या काय मेजर्स लेवल्स राहतील होण्यासाठी त्या लेवलचा नक्की स्क्रीनशॉट काढा. आणि जर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही केलं आहे तर पहिले जाऊन माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. तुम्ही माझं फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं आहे तर पहिले जाऊन टेलिग्राम फ्री चॅनल जॉईन करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या डेली निफ्टी आणि बँक निफ्टीचे अपडेट्स मिळून जातील. आणि जर तुम्हाला माझे प्रीमियम पेड कॉलचा ॲक्सेस हवा असेल तर माझं पेड कॉल्सचे जे प्लॅन आहेत टेलिग्रामच्या मंथली, क्वार्टरली, 6 मंथ, ॲन्युअल ते सुद्धा एकदा गो थ्रू करा. आणि जर तुम्हाला माझे पेड कोर्सेस हवे असतील त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. ती लिंक सुद्धा एकदा गो थ्रू करा. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जर काही चेंजेस हवे असतील तर नक्कीच कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय महाराष्ट्र, जय शिवराय.